फ्रेंड्स, वेलकम टू मायाज कॉर्नर. बाय द वे आम्ही पण कुठेतरी जातो आहे. आम्ही नाही, मी पण. येस, सो असं होणार नाही, मायरा नाहीये. ठीक आहे, एकदा गेलो आपण. पण या वेळची एक ट्रिप आहे. इट्स अ लॉंग अवेटेड ट्रिप आणि मायराचं खूप दिवसापासून या गोष्टीसाठी तिला जायचंय तिकडे खूप दिवसांपासून. सो आपण आता जातो आहे की ना मायरा? सगळ्यांना हाय करा. सो हाऊ वाज द दिल्ली ट्रिप? व्हेरी नाईस. येस. तर आम्ही आता कुठेतरी जातो आहे. कुठे जातो आहे, काय आहे डेस्टिनेशन आहे, किती दिवस आहे, हे तुम्हाला या ब्लॉग मध्ये कळणारच आहे. हे माझं स्वप्न आहे. चला गेस करा हिचं काय स्वप्न आहे. बघू, तुम्ही ब्लॉग जर बघत असाल तर तुम्हाला कळेल काय स्वप्न आहे. ओके, तर कमेंट करत राहा. आता काय, आपण जातो आहे एअरपोर्टला आणि आपल्याला फ्लाईट पकडायची आहे. सो लेट्स सी. लेट्स गो मायरा, लेट्स गो. चलो. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. चलो लेट्स गो. तर मंडळी, आपण आता ऑन द वे एअरपोर्टला आहे आणि बाय द वे तारीख मात्र आज 16 मार्च आहे. तुम्हाला हा ब्लॉग तारीख सांगून देतो बिकॉज हा ब्लॉग येईपर्यंत थोडा उशीर झालेला असेल. एडिटिंग आणि सगळ्या गोष्टी होतील. तर गेस करतायत का बघू मंडळी आपली श्वेता मायरा आहे की नाही, की व्हॉट इज द डेस्टिनेशन. मायराचं स्वप्न आहे, तिने तुम्हाला एक हिंट दिलेली आहे. ती काय आहे ते तुम्ही मला सांगावं, है की नाही मायरा? येस. चलो, तो काय आपण एअरपोर्टला जातो आहे आणि मग करूया मज्जा मज्जा आणि मज्जा. काय काय? मैं तो अंदर ही नहीं रहने वाली. अंदर ही नहीं रहने वाली, तो कहाँ रहने वाली? बाहर रहने वाली. बोला मायरा, तुम्हाला एवढ्या हिंट देते तुम्हाला, है की नाही मायरा? येस. चला, आता आपण जाऊया एअरपोर्टला. बाय द वे आमचं फ्लाईट डिले आहे थोडंसं, आत्ताच मी चेक केलं तर. येस. चलो. तर चेक इन करून आपण आता बोर्डिंग गेटच्या इथे आहे. बरं, एक गोष्ट मी तुम्हाला आत्ताच सांगतो, इंटरनॅशनल फ्लाईट नाही आहे, डोमेस्टिक फ्लाईट आहे. तर तुम्ही आता गेस करा कुठलं डोमेस्टिक डेस्टिनेशन असेल ते. ओके, आता मायराने तुम्हाला एवढी हिंट दिली की माझं ते काय म्हणतात ड्रीम आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की मी इंटरनॅशनल नाही डोमेस्टिक ट्रॅव्हल करतो आहे. तर आता तुम्ही गेस करा की व्हॉट इज द नेक्स्ट द डेस्टिनेशन वी आर गोईंग टू. ओके, त्यामध्ये आता खूप थोडं केओस आहे बिकॉज आहे ना फ्लाईट्स डिले आहेत खूप. आमची जी फ्लाईट होती दुपारची ती 1 तास डिले आहे आणि इथे आता एक अयोध्याची जी फ्लाईट आहे त्या फ्लाईटवरती ना खूप काही थोडा केओस झाला आहे. सकाळची फ्लाईट आहे ती आता डिले होऊन कॅन्सल झालेली आहे. सो ते आता सगळ्या गोष्टी तिकडे सॉर्ट आउट होत आहेत, बघू आपण. आणि आपल्याला अजून 2 तास आहेत. सो 2 वाजलेले आहेत. आपण आता आपली 4ची फ्लाईट आहे. सो वी आर हॅव्हिंग 2 आवर्स. मी त्यांनाही सांगितलं की म्हटलं मायराने तुम्हाला एक हिंट दिली, मी अजून एक त्यांना हिंट दिली की आम्ही इंटरनॅशनल फ्लाय नाही करत, आम्ही डोमेस्टिक फ्लाय करतोय. ओके, तर आता तुम्ही गेस करत राहा व्हॉट इज द डेस्टिनेशन इज. है की नाही? है की नाही माया? हो, खूप हिंट होऊन झालेले आहेत. है की नाही माया? येस. बाय द वे काय आहे, आम्ही कुठेही ट्रॅव्हल करतो एक गोष्ट आमच्याकडे नेहमी असते, ते म्हणजे ठेपला. आहे की नाही माया?
सो ठेपले आणलेले आहेत बॅगेमध्ये आम्ही आणि ठेपले खाऊया. चला ठेपले खाऊन घेऊया. हा नाही आपलं काय माहिती आता ते अयोध्या सेक्टर नवीन आहे ना ग, म्हणजे नवीनच सेक्टर चालू केलं ना. चटणी पाहिजे तुला. काय करते? काय आता बाहेरचं खायचंच आहे 4 दिवस, तर म्हटलं घरातलं थोडंसं असू दे आपल्याबरोबर, आहे की नाही. आणि हे कसं ऑल टाईम फेवरेट आहे आणि बरेच दिवस राहतं बाय द वे, आहे की नाही. चलो सो फायनली आफ्टर 2 hours ऑफ डिले आपली फ्लाईटचं बोर्डिंग चालू झालं. ओ माय गॉड, ब्लॉगिंग. न्यू ब्लॉगर का? न्यू ब्लॉगर. चला चला खूप टायमानंतर आता काय म्हणतात बोर्डिंग करूया आपण. है ना आपली सीट इथे जाऊ. हीच तुझी ती विंडोवाली. ॲक्च्युली माझी सीट आहे ना विंडोवाली आहे, माहिती आहे का. ही बसू नाही बसता. कुठे पण बस. नाही मला काहीच नाही, तुम्ही बसा विंडो सीट. बस श्वेता. हां बस बिंदच बस. सो फायनली आपण बोर्ड केलं आहे आफ्टर 2 hours ऑफ वेट. एक मिनिट तू बस, मी सांगतो तुला. कुठे चालली? बाहेर चालली. असं खूप कमी असेल की जे ना मुलांना विंडो सीट नको असते. नाही तिला हवी आहे, पण ती तुमच्यासाठी हे करते की तुम्ही बसत नाही कधीच. काय काय मी तर लिस्ट मध्येच नाही. मी तर लिस्ट मध्येच नाही. नाही पण तू झालं ना टेकअप झालं की तू बस येते. मी तुला काय म्हणलं 1 hour 2 hours. चल सो आपण आता निघतो आहे. दुपारी 3 वाजता संध्याकाळी 5:30 येते. बस फ्लाईट दिली होती आहे की नाही. चल घेऊया. अरे सँडविच मागवलं आहे महिन्याने. बिर्याणी मागवली राईट. हां 8 नाही 7 7:30 होती. 7:30 होती. So any guesses? Any guesses? So we are about to land now. We are about to land. Any guesses? Any guesses? Till now you will मला खूप हिंट दिली. मला आयडिया आलेली असते माझं स्वप्न काय काय आहे. डॅडींनी काय हिंट दिली आहे. डॅडींनी काय हिंट दिली आहे. मी काय हिंट दिली आहे त्याच्यावरनं तुम्हाला कळायला बसेल. याच्यावरनं पण तुम्हाला हिंट मिळाली आहे. एवढं क्लिअर नाही आहे पाठचं. पण थोडंसं वाईटिश काहीतरी आहे.
we have landed. We have landed. And we have landed. We have landed. Any guesses till now? Any guesses? काही गेस केलं असेल मायरा, आहे की नाही मायरा? कारण डोंगर वगैरे फक्त त्यांना काही लक्षात आलं आहे. चला. तो बाहेर आपली कॅब वेटिंग आहे. कॅब आपण ऑलरेडी बुक केली आहे. तर कॅब डायरेक्टली आपण जाणार आहे हॉटेलवरती. आणि हा ब्लॉग संपायच्या आधी नक्कीच सांगेन मी तुम्हाला काय आहे. हा दाखवूया आपण आणि काय कसं आहे, काय प्लॅन आहे हॉटेलवर जाऊन तेव्हा सगळं सांगूच. चला राईटला चला. यो LICचा बोर्ड आहे, बॅनर आहे अँड जन्नत-ए काश्मीर. सो वी आर इन काश्मीर. आहा. चला आता काय बॅग घ्यायची आपल्याला आणि वेलकम टू काश्मीर. चलो बेल्टमधनं बॅग घेऊया आपली. आता थोडं जरा गार वाटतं आहे, गार वाटतं. आणि हे बघा माझ्या डायरेक्ट फ्लाईटमध्ये स्नो स्नो. खूप थंड नाही लग रहा है अभी. इरफान राइट? यस यस यस. चलो आइए. चला. चला. सो आपण ऑलरेडी सगळं बुकिंग सगळं तिकडनं केलं आहे. वी विल गो इन दी हॉटेल अँड विल टेल यू ऑल अबाउट इट. बॅगा ठेवून देऊया. काफी डिले होऊया मध्ये फ्लाईट. डिले हो गया आपका. चला तर मंडळी ही आपली रूम आहे. आपण हॉटेल तुम्हाला आता मी दाखवत नाही, संध्याकाळी उद्या सकाळी दाखवेल. हा श्वेता. हा नाही आणि काय पटकन बॅगा ठेवून ह्या सगळ्यांना रूममध्ये जायचं होतं दोघांना पण. तर म्हटलं पहिलं रूममध्ये जाऊ. हिटर चालू केलेलं आहे बाहेर आता. आणि टेम्परेचर 11 टेम्परेचर आहे. तर ठीक आहे, बेरेबल आहे. म्हणजे मला ओके आहे. तुमचं काय? तुम्हाला ठीक आहे, मला ओके ओके. ओके ओके. तर म्हणे मी स्नो मध्ये मला थंडीच लागत नाही, काय नाही ते नाही. झाली हवा टाईट झाली का? हा बत्ती गुल गुल नाही नाही. मरा इथे उभी राहा. येते का गरम? हा है ना? येस. तर आता 8:30 वाजलेले आहेत. आता डिनर ऑर्डर करूया आपण. रूममध्येच जाऊया, कुठे बाहेर जाऊया नको. आणि सकाळी आपण इकडनं निघणार आहे. थोडा वेळ सांगू तुम्हाला. ठीक आहे नाही? जेवूया पिऊया मस्त आणि मग प्रॉपर व्यवस्थित बसून आपण कुठे कुठे काय जाणार आहे, काय करणार आहे. ओके. काय काश्मीरमध्ये आलो आपण माहिती आहे, पण आता आपला प्लॅन काय आहे? येस. चलो. त्यामुळे नमस्कार. जेवण झालेलं आहे आणि आता झोपायची वेळ आहे. तर तुम्हाला सकाळपासून आम्ही जे सांगत होतो की कुठे आहे, तर कुठे आहे तुम्हाला कळालं आहे बाय द वे. सो यश काश्मीरमध्ये आहे आणि आता चांगल्यापैकी बर्फ पडतोय. इथे नाही आहे श्रीनगरमध्ये, बट जिथे आम्ही उद्या जाणार आहे तिथे चांगल्यापैकी बर्फ आहे. सो गुलमर्गला आम्ही जातो आहे आणि मायनाचं होतं की तिचं ते बर्फ तिला स्नो तिला हाताळायचा होता. तर ते ड्रीम होतं तिचं, आहे की नाही मायना? तर ते आता फायनली पूर्ण झालेलं आहे. होईल, उद्या होईल. आता बघू काय, कारण मी सगळं ट्रॅक करतो. तो 14 तारखेला स्नोफॉल झाला होता, फ्रेश स्नोफॉल झाला होता. त्याच्या आधी 6 तारखेला झाला होता. सो आता बघू उद्या आपल्याला स्नोफॉल मिळतो की नाही माहिती नाही, पण बर्फ आपल्याला मिळणार आहे की नाही? तर बघू आता उद्या कसं कसं काय काय होतं. तर उद्या सकाळी आपण इकडनं साधारण तरी 9:30-10 वाजेपर्यंत आपण इकडनं निघू. इकडनं काहीतरी 1-1.5 तास आहे गुलमर्ग. 1.5 तास. ओके. सो गुलमर्गमध्ये आपण उद्या काय होतं ते बघू आपण, आहे की नाही? उद्या थर्मल घालायचं आहे. ही मायराने फुल इथं म्हणजे असं आताच मायराचं झालंय थंडी थंडी.
पण थंडी नाहीये. हा टेम्परेचर बाहेर थंडी आहे. आपण इथे हीटर लावलं म्हणून आपल्याला एवढं जाणवत नाही. म्हणजे अगदीच काय अनबेरेबल नाहीये पण आहे. हा टेम्परेचर आता जर तुम्ही बघायला गेलात तर 11 टेम्परेचर दाखवतंय. बट मला विचारलं तर असं काय 11 ना, मला माझ्या तरी 17-18 असं वाटतं, फील वाटतंय. मला आवडतं म्हणून. हा मी काय स्वेटर नाही घातलंय किंवा मी असं काही थर्मल नाही घातलंय, नॉर्मल आहे, कॅज्युअल मध्ये मला अवस्था वाटते. मायराची जरा तत्तापप्पा झालेली आहे की नाही, जेवढी उडत होती तेवढी खाली आली तेच. येस. तर चलो, तर आता उद्या सकाळी आपण भेटूया गुलमर्ग मध्ये. चलो, मला एवढंच कन्फ्युजन आहे, गुलमार्ग आहे का गुलमार्ग? गुलमर्ग. ओके. आणि टाइम अँड टाइम यू विल कम टू नो काय काय होतंय ते. चलो, गुड नाईट. येस. तर मंडळी 12:30 झालेले आहेत आणि आज आहे 17 मार्च. सो संडे आहे टेक्निकली. सांगायचं कारण असं होतं की खरं तर तुम्हाला नाशिक एन रूटचा हा जो व्लॉग आहे हा खरं तर संडेला येणार होता. बट मग मी नंतर असं बघितलं की हे व्लॉग संपायला अजून 2 दिवस आहेत. सो बाय द टाईम जन्नत काश्मीरचे व्लॉग्स तुमच्यापर्यंत येतील. सो इट विल बी ऑलमोस्ट वेनसडे थर्सडे. तर मग मी असं डिसाईड केलं की हे जे व्लॉग्स आहेत हे आपण नंतर टाकू, जन्नत काश्मीरच्या सिरीज नंतर. आणि उद्यापासून आपण काश्मीरचे व्लॉग्स टाकतो आहे. सो काश्मीरचा माझा व्लॉग एडिट करून झालेला आहे. आता हा डायरेक्टली तुम्हाला उद्या दुपारी बघायला मिळेल 1:30 वाजता. आणि मग आपण बॅक टू बॅक टाकायचा प्रयत्न करू, बिकॉज वी नेवर नो तिथे नेटवर्क असेल नसेल. आता मी हा व्लॉग जो ह्याला लावला होता अपलोडिंगला, तो आत्ता अपलोड झाला. मी काहीतरी 10 वाजता लावला होता अपलोड. 2.5 तास गेलेत याला अपलोड व्हायला. सो नेटवर्क मिळतंय नाही मिळतंय, कसं मिळेल मला माहिती नाही. बट आय विल ट्राय माय लेवल बेस्ट की त्या दिवशीचा व्लॉग नेक्स्ट डे तुमच्यापर्यंत यायला. सो आणि बऱ्याच जणांच्या मेसेजमध्ये पण कमेंट्समध्ये पण येत होते की दादा कंटिन्यू ब्लॉग टाका, मला सिरीज कट नाही व्हायला पाहिजे असं सगळं. असं म्हटलं तर ठीक आहे, चलो बघू. तर हा ब्लॉग तुमच्यापर्यंत येईल उद्या. ओके. आणि मायरा आणि श्वेता दोघं पण झोपले आहेत. ओके. आता आपण उद्या सकाळी भेटू गुलमर्गच्या व्लॉगमध्ये.